आपल्याबरोबर श्रीनिवास बापू पवार आहेत. बापू, याआधी आपण निवडणुकांच्या आधी पाहिलं की निवडणुकीच्या आधी अनेक ठिकाणी कारवाई होते, मात्र मतदानासाठी 2 दिवस शिल्लक आहेत. प्रचार संपला आणि प्रचार संपण्याच्या काही म्हणजे 1-2 तास उलटण्याच्या आधीच एका ठिकाणी कारवाई होते. या कारवाईकडे कसं पाहता? ज्यावेळेस तुम्हाला इथं चौकशी केली त्यावेळेस काही पूर्वकल्पना दिली होती? नाही, पूर्वकल्पना तर बिलकुल नव्हती. आणि माझी शोरूम असल्यामुळं ती रात्री बंद होती. बंद झाल्यावर ते आले गेटवर. तिथून मग गेटवर त्यांनी वॉचमनला विचारलं. वॉचमनचा मला फोन आला की काही सरकारी अधिकारी आणि पोलीसवाले आलेले आहेत आणि ते चेक करायचे म्हणत आहेत. ठीक आहे, आम्ही कायदा मानणारे माणसं आहोत. मी म्हणलं ठीक आहे, त्यांना काय बघायचं ते बघू द्या. मग ते फिरले, आत आले, काही गाड्या चेक केल्या त्यांनी, शोरूम चेक केली, वरून आमच्या कॅबिन चेक केल्या आणि मग ते गेले. तुम्ही त्यानंतर काय त्यांच्याकडे चौकशी केली का? काही म्हणजे तक्रार आलेली होती का, किंवा मग कोणाच्या सांगण्यावरून हे करण्यात आलं का? त्यांच्याकडून काय तुम्हाला नक्की माहिती देण्यात? नाही, काल तर कोणी काय आम्हाला फोन नाही केला, काही नाही, ते निघून गेले. मग आज सकाळी आम्ही फोन केल्यावर त्यांनी सांगितली की हो तक्रार आली होती. तर कारण वॉरंट वगैरे बघायची काही प्रश्नच येत नाही, वॉचमनला तेवढं कळत पण नाही, त्याच्यामुळं ते काही घडलं नाही. पण आम्ही सकाळी विचारलं, माझ्या वकिलांनी विचारलं फोन करून की आले होते काही लोक. ते म्हणले हो तक्रार आली होती म्हणून आम्ही चेक करायला आलो होतो. ठीक आहे, आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, त्यांना जे बघायचं त्यांनी बघितलं. त्यांच्या तक्रारीमध्ये असं म्हटलंय, तुम्ही असं म्हणालात की त्यांनी सांगितलं की तक्रार आलेली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, म्हणजे तुमचे चिरंजीव युगेंद्र पवार, हे मतदारसंघामध्ये पैसे वाढतायत, ती तक्रार त्यांच्याकडे आलेली होती. ही तक्रार नक्की कुणी केलेली होती? तक्रारदाराचं नाव काय त्यांनी सांगितलेलं आहे का? जर कदाचित तक्रारदाराचं नाव सांगितलं नसेल तर मग कोणाच्या सांगण्यावरून झालं असं तुम्हाला वाटतं? नाही, तक्रारदाराचं नाव ज्या अर्थी ते सांगत नाहीत त्या अर्थी तुम्ही ओळखलं पाहिजे तक्रारदार कोण आहे. कोणाचे नाव सांगायची हिंमत त्यांच्यात नाही आहे, हे तुम्ही ओळखून घ्या. तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की भाजपचंच हे काम करण्याची पद्धत आहे. सातत्यानं भाजपवरती आरोप केला जातो की सगळ्या केंद्रीय यंत्रणा असतील किंवा मग सगळी यंत्रणा जी आहे ते भाजपच्या हातामध्ये आहे. भाजपच्या सांगण्यावरून हे करण्यात आलं असं म्हणता येईल का? नाही, असं मी मुळीच म्हणणार नाही. भाजपच्या संगतीत जाऊन जे बाकी लोक आहेत इतर, ते शिकलेत ते करायला. ह्याच्या आधी त्यामुळे हे होत नव्हतं. आता त्यांना ते लक्षात आलं कसं करायचं. मात्र आचारसंहिता म्हणजे प्रचारात संपतो आणि 2 तासानंतर ही कारवाई होते. मग याचा अर्थ काय घ्यायचा? काल जी सभा पार पडली त्याचा काही परिणाम पाहायला मिळाला? नाही ना, तर तुम्हीच म्हणलं की ते तुम्हाला म्हणाले, मला तर नाही म्हणले की युगेंद्र पवार काय वाटप करतायत वगैरे. तर त्या वाटपामध्ये कुठं करतायत मला सांगितलं तर मला पण आवडेल त्याच्यातून काही घ्यायला. मात्र या ठिकाणी चौकशी करण्याचं नक्की कारण काय? नाही, कारण मी जो उमेदवार आहे उभा त्याचा मी वडील आहे आणि आमचा हा व्यवसाय आहे, त्याच्यामुळं मी इथं बसतो. तर त्यांना सांगताना सांगितलं असेल, कारण आमचं ऑफिस जे आहे पक्षाचं ते अगदीच साधं आहे आणि समोरचा उमेदवार इतका जुना राजकारणी आहे, तर त्याला हात लावायची त्यांची हिंमत नाही म्हणून माझ्यावर करतायत. हरकत नाही. म्हणजे कोणाच तरी सांगण्यावरून झालं असं तुम्हाला नक्की वाटतं? आता तक्रार करणं म्हणजे सांगणं झालं ना एक प्रकारे की बाबा इथं काहीतरी. तक्रार म्हणजे काय? तक्रार याचा अर्थ कोणतरी त्यांना सांगितले की इथं कारवाई करा, काहीतरी आहे, त्याच्यामुळे ते पळत आले आणि आम्हाला काही नंतर पण काही दिलं नाही. कारण जर चेक करून गेले तर त्यांनी काहीतरी सांगितलं पाहिजे, बाबा आम्ही आलो होतो, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सरकारी लोकच होतो, असं आत्तापर्यंत त्यांनी कोणी आम्हाला कळवलेलं नाही. बापू, अजित पवारांच्या सभेच्या स्टेजवरती म्हणजे तुमच्या आई आणि दादांच्या पण आई दादांच्या स्टेजवरती पाहायला मिळाल्या. सुरुवातीला तुमच्या बहीण असं म्हणाले होते की आईनं सांगितले की अजितला एकटं पडू देऊ नका. आईशी तुमचं काही या 2-4 दिवसामध्ये काय बोलणं झालं आहे का? किंवा तुम्हाला असं वाटतं की आईंनी खरंच तसं सांगितलेलं असावं, किंवा मग काल ज्या आई तिथं स्टेजवरती पाहायला मिळाल्या नक्की काय घडलं? नाही, मला माहीत नाही कुठल्या स्टेजवर, कारण मी जे बघितलं ती खाली बसली होती, स्टेजवर नव्हती, पहिली गोष्ट. आणि दुसरी, आता आईने सांगितलं असेल तर ते मोठ्या बहिणीला सांगितलं असेल. माझ्यासमोर तर काही हे बातचीत झालेली नाही आहे, त्याच्यामुळे तिला माहिती आणि आईला माहिती की आईने जर तिला सांगितलं असेल तर. मात्र आईसाठी एकीकडे मुलगा उभा आहे आणि दुसरीकडे नातू उभा आहे. तुम्हाला असं वाटतं आईनं कदाचित सांगितलेलं असं? आता ते मी कसं सांगू? आई आई आहे, तिला सगळी मुलं सारखी असतात असं मला वाटतं. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती तिला सगळी मुलं सारखी असतात. पण तिला एखाद्या वेळेस मोठा मुलगा जास्त अडचणीत दिसला असेल म्हणून ती एखाद्या वेळेस मोठ्या बहिणीला बोलली असेल. मात्र सातत्यानं साहेब असतील किंवा मग तुम्ही असाल, साहेबांच्या वयाचा उल्लेख केला जातो की ज्यावेळेस साहेब थांबतील त्याच्यानंतर मग बारामतीला वाली कोण आहे किंवा मग बारामती कोणी पाहणार, हे सगळे मुद्दे प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 23 तारखेला काय पाहायला मिळालं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही असं म्हणालात की लोकसभेसारखाच निकाल लागेल. अपेक्षा आहे पुन्हा एकदा पवार साहेबांच्या हातामध्ये म्हणजे युगेंद्र पवारांच्या हातामध्ये सूत्र येईल?
100% आहे. कारण साहेबांनी जे बारामतीकरांना आव्हान केलं आहे, बारामतीकर साहेबांना चांगले ओळखतात. साहेब काही असे हार्श लँग्वेज वापरत नाही, ते सिंपल बोलतात, सुसंस्कृत बोलतात, कुठले जहरी टीका कधी कोणावर करत नाही, ते एक मर्यादा ठेवतात. त्याच्यामुळे त्यांच्या मर्यादेत त्यांनी बारामतीकरांना जे आव्हान केलेलं आहे ते बारामतीकरांपर्यंत निश्चित पोचलं असं मला वाटतं. म्हणजे लोकसभेला बारामतीमधून जवळपास 45-48 हजारांचं मताधिक्य होतं. तेवढंच मताधिक्य असेल की मग गेल्या विधानसभेला म्हणजे समोरचे जे उमेदवार आहेत त्यांचं मग मताधिक्य योगेंद्र पवारांना मिळेल असं तुम्हाला वाटतं? नाही, मी म्हणेन जेवढं सुप्रियाताईंना मिळालं त्याच्यापेक्षा थोडं जास्तच असेल. कारण 5 वर्षाचा मध्ये काळ गेलेला तुम्ही एक, आणि तो उमेदवार बाहेरचा होता, बारामतीचा नव्हता. जो दादांच्या समोर उभा राहिलेला उमेदवार होता तो लोकल नव्हता, तो बाहेरून आयात केलेला होता. त्याच्यामुळं तो फरक पडतोच. मतदारसंघात आता एकाच वस्तादांनी तयार केलेले दोघंही पैलवान आहेत, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या काय होणार आहे. कोण जिंकणार आहे? अर्थातच योगेंद्र पवार. बारामतीकर साहेबांचं ऐकल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणजे सातत्यानं सांगितलं जाते की साहेबांच्या बाबतीमध्ये उल्लेख केला जातो की वस्तादाने एक डाव राखून ठेवलाय. तुम्हाला असं वाटतं साहेबांनी एक डाव राखून ठेवलाय बारामती? नाही, असं मी बोलणार नाही की एक डाव राखून ठेवला वगैरे, हे बोलायच्या पद्धती असतात. पण साहेबांना राजकारण चांगलं कळतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे ते बरोबर त्यांना पाहिजे ते करून घेतील. म्हणजे 23 तारखेला विजय निश्चित आहे असं? आता मी कुठल्या भाषेत सांगू? 23 तारखेला निश्चित म्हणजे निश्चित. खूप खूप धन्यवाद. तर हे होते श्रीनिवास बापू पवार. ते सांगतात की 23 तारखेला आमचा विजय निश्चित आहे. कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.